रामराम मंडळी, आज मी भारतामध्ये नाही तर अमेरिकेच्या न्यू जर्सी या स्टेटमध्ये असलेल्या सगळ्यात मोठ्या हिंदू टेम्पलमध्ये आली आहे। तर हे आहे स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर आणि खरंच हे मंदिर पाहण्यासारखं आहे। मंदिराचं आर्किटेक्चर पूर्णपणे भारतीय पारंपरिक शैलीमध्ये बनवलेलं आहे। हे आहे या मंदिराचं मेन एंट्रन्स। बाहेर सुंदर असं गार्डन आणि वॉटर फाउंटन पण आहे। या प्रवेशद्वारासमोर भव्य अशी 49 फूटची ब्रॉन्झचा पुतळा आहे, जो की निळकंठ वारणी हे भगवान स्वामीनारायण यांची किशोरावस्थेतील योगी रूप दाखवते। मेन एंट्रन्स मध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या बॅग्स चेक करण्यात आल्या होत्या। आतमध्ये सुंदर असे लाकडी कोरीव नक्षीकाम केलेले पिलर्स होते। या लाकडी खांबांबद्दल सांगायचं झालं तर हे 17व्या शतकातील हवेली आर्किटेक्चर मध्ये बांधलेलं आहे आणि प्रत्येक भिंतीवरती असे लिपण आर्ट मध्ये फ्रेम्स लावल्या होत्या। तर मंडळी, आता मी तुम्हाला या मंदिराबद्दल थोडं सांगणार आहे। हे मंदिर पूर्णपणे मार्बल मध्ये बनवलेलं आहे आणि हे मार्बल राजस्थान आणि इटली मधून आणलं आहे। हा मार्बल आपल्या भारतामध्येच कोरला गेला आहे आणि परत अमेरिकेमध्ये इथे जोडला गेला आहे। आपल्या कुशल कामगारांनी खूप मेहनत यावरती घेतलेली आहे। प्रत्येक मार्बलचे तुकडे हे ड्राय असेंबल्ड करून घेतले होते, म्हणजेच आधीच प्रत्येक तुकडे क्रमाने जोडून पाहिले, नंतर तो अमेरिकेत पाठवून पुन्हा जोडला गेला होता। तर मंडळी, या मंदिरामध्ये जाण्यासाठी सुद्धा ड्रेस कोड आहे। इथे फुल कपड्यामधूनच तुम्हाला प्रवेश दिला जातो। तर तुम्ही शॉर्ट्स कपडे जर घातले असतील तर मेन एंट्रन्स मध्येच तुम्हाला रॅप दिले जातात, म्हणजेच शरीराला झाकण्यासाठी असे कपडे दिले जातात। मंदिरातून खूपच सुंदर होतं। हा वरचा डोम म्हणजेच घुमट जो आहे त्याला इलिप्टिकल डोम असं म्हणतात, म्हणजेच हा पूर्ण गोलाकार नसून अंडाकृती गोल आहे। या डोमला अशा प्रकारे डिझाईन केले आहे की तो हजारो वर्ष टिकेल असा। या मंदिरचा प्रत्येक स्तंभावरतील फुले, फळं, देवी देवांची तसंच संत कथा, नृत्य यांची सगळे डिझाईन कोरलेले आहेत। या अक्षरधाम मध्ये ठराविक वेळांना आरती केली जाते। तिथे सगळ्यांना फोटो व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई केली होती, त्यामुळे मी आरती चालू असताना व्हिडिओ काढू शकले नाही। आरती चालू झाल्यानंतर खूप छान वाटत होतं, एकदम मन शांत वाटत होतं। एका स्वरामध्ये सगळेजण आरती करत होते। या मंदिराच्या बाहेर सुंदर असे हत्तींचे स्टॅच्यूज होते। या हत्तींचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारावर ठेवल्याने भक्तांना मानसिक बळ आणि मंदिराचं रक्षण होतं असं मानलं जातं। हत्तीला पैशाचं आणि धनाचं प्रतीक मानलं गेल्यामुळे तिथे सगळे भक्त नाणी आणि पैसे ठेवत होते। तर मंडळी, मंदिर पाहून झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती आणि इथे कॅफेटेरिया होतं। हे प्युअर व्हेजिटेरियन कॅफेटेरिया आहे। इथे कांदा आणि लसूण जेवणामध्ये वापरत नाहीत। तर इथे सगळे पदार्थ मिळत होते, जसे की पिझ्झा, पावभाजी, थाळी, सँडविच वगैरे। आम्ही सगळ्यांनी ठरवलं छान असं थाळी घेऊ। थाळीमध्ये मस्त असा पराठा, 2 भाजी, आमटी, ढोकळा आणि काजू कतली दिली होती। मस्त वाटलं जेवण। तर मंडळी, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा बरं का, आणि मला फॉलो करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।